मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. ऐसे का हो न करा काही पुढे नाही ना सजा. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. श्रुतीचे का नेघा फळ सार मूळ जानोनी. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरे. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. विठ्ठल का हो न करा काही पुढे नाही न सजा. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. पांडुंगा करू प्रधान, पांडुंगा करू प्रधान, करू एको कमी करा सगळ्या माईकचे. काय म्हणते ते कळलं पाहिजे. सायलंट आवाज ठेवा सगळे. आणि करणे कमी करून आपले मॉनिटर वाढवा. विको नका वाढवू, म्हणजे ते व्यवस्थित काय म्हणते ते कळतं ते. पांडुरंगा कृपधाम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास सुदुगा ज्यांचे केल्या स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे. आता विको नसताना आवाज वाढवता येतो ना. विको फक्त असं पांगत ते डबल स्वर होतं, त्याचा आवाज म्हणजे कमी नाही करायचा, विको नाही ठेवायचे. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा उपदेशपर प्रकरणातील असा आहे. सेवेला सुरुवात करायच्या अगोदर थोडासा परिहार देता. या पवित्र तीर्थाच्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देशातून या ठिकाणी यात्रा उत्सव साजरा होतो. प्रत्येक फळावर कार्यक्रम केले जातात. त्या नियमाला अनुसरून सालाबादप्रमाणे या ठिकाणी परमपूज्य गुरुवर वैकुंठवासी विठ्ठलबाबा देशमुख या फळावर कार्यक्रम चालू आहे. श्रीनिवास महाराज गुग्यांच्या मार्गदर्शनानं त्यातली सालाबादप्रमाणे सेवा ही माझ्याकडे दुपारीची आलेली आहे. महाराजांच्या प्रेमास्तव रती महारथी गुणीजन मंडळ उपस्थित. मृदंगाचे महामेरू महागुरू मृदंग महर्षीचे मंगेश महाराज जाधव. महाराष्ट्रात उत्कृष्ट गायक संगीत रत्न संगीत अलंकार भजन सम्राट आमचे गान कोकिळा उत्कृष्ट कीर्तनकार गणेश महाराज. महाराष्ट्रात उत्कृष्ट गायक संगीत रत्न संगीत अलंकार भजन सम्राट दुसरे गान कोकिळा पंढरीनाथ महाराज कदम. उत्कृष्ट गायक संगीत रत्न भजन सम्राट आमचे सूर्यवंशी महाराज. बरे आपली आश्रमातील मंडळी. विशेष उपस्थिती साधन चैतन्य महाराज आहेत. अभिमन्यू महाराज आहेत. आमचे हार्मोनियम वादक सरकटे महाराज आहेत. आमचे यशवंत बाप्पा बादाडे. आमचे मृदंगाचे महाविरोध चंद्रकांत महाराज आहेत. युवा कीर्तनकार दीपक महाराज आहेत. आमचे भक्त दत्तू शेठ राऊत आहेत. या ठिकाणी आता बरेच महाराज लोक आहेत. हनुमान महाराज आहेत. तसे लई महाराज आहेत. पण कुणीतरी एखादं होकणारच आहे. कारण बरे काय होतं ते शेळीला सड 2 आणि पिले 5 म्हणल्यावर एखादं राहणारच ना. तर भरपूर भक्त मंडळी या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. अभंग आहे उपदेश प्रकरणातील. काही सुज्ञ ऐकणारे लोक म्हणतील इंगळे महाराज जगद्गुरू तुकाराम महाराजांना उपदेश करण्याचा उपद्व्याप सांगितला कोणी. उत्तर असे सांगण्यासाठीच आले होते. एक वर्ग असा आहे जगात जन्माला यावंच लागतं. एक येत असतो आणि एकाला आणावं लागतं ते देवाला. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. वैकुंठीचा देवा नेला भूतळा. आणून या केला रूपा. ओबा आणावं लागतं ते देवाला. येत असतात ते संत. उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडी. येथे उपकारासाठी
आले घरजा वैकुंठवासी. आम्ही आलो, येत असतात ते संत, यावंच लागते ते तुम्हा आम्हाला. गेलेल्या जन्मात केलेलं कर्म ते भोगण्यासाठी इथे यावं लागतं. इथे येऊन ते कर्म करावंच लागतं. कारण कर्म करणार नाही म्हणणारा वेळ आहे. महाराज नव्या अध्यायात सांगतात, हे कर्म करत आगा कर्मे जय उरावे, तै ते सुखदुखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे. देहा एका. ते गेलेल्या जन्मात केलेलं कर्म भोगण्यासाठी यावं लागतं. इथे येऊन ते कर्म करावं लागतं. कर्म करणार नाही म्हणणारा वेडा मी सांगितलं ना. 18व्या अध्यायात माऊली सांगतात, आणि आगा सवेसाची मूर्ती लावणी देहाची, खंती करीती कर्माची ते गावंढे गा. कर्म करणार नाही म्हणून भागत नाही. कर्म करण्याच्या पद्धतीत फरक राहील, चांगलं किंवा वाईट. इथं आल्यानंतर कुठलं ना कुठलं कर्म करणारच आहेत. मग आमच्या तुकाराम महाराजांनी ते ही सूचना द्यायची, कर्म करण्यासाठी आलोत, कर्म करायचं आहेत. मग वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा असं चांगलं कर्म करा की जे केलं नसतं आपल्याला उद्धार होईल. कारण लक्षात ठेवा, लक्ष देऊन ऐका, वाईट कर्म करण्यामध्ये तोच त्रास आहे, तेवढेच पैसे खर्च होतात. चांगलं कर्म करण्याचा तोच त्रास आहे, तेवढाच खर्च होतो. आता दोन्हीकडं खर्च आणि त्रास सारखाच असेल तर चांगलं करावं का वाईट? 18व्या अध्यायात माऊली सांगतात, आगा उजवाटा चालावे, ना तरी पायाचे शिनवावे, ना अडारा नाने धावावे. एखादा माणूस गावाला जायचा, वाकड्या रस्त्याने गेल्यानंतर पाय दुखतातच, आणि सरळ रस्त्याने गेल्यानंतर मग पाय दोन्ही रस्त्यानं दुखतच असले, मग वाकड्या रस्त्यानं दुखून देण्यापेक्षा सरळ रस्त्यानंच का दुखून देऊ नयेत? कर्म करायचंच ना. मग वाईट करण्यात तोच खर्च आणि तोच त्रास आहे, मग चांगलंच का करू नये? याच्या पुढच्या वेळेमध्ये सांगतात, पै शिळा का शिदुरिया, दाटणे एक धनंजा, परी वाहता जे विसाव्या, मिळजे ते खेपे. 2 माणसं प्रवासाला निघाले. एका माणसानं 10 जिवाडच्या भाकरी पाठशे घेतल्या, उपरण्यात टाकल्या. दुसरा मित्र म्हणला, काय वजन आहे? म्हणलं भाकरी 10-12. किती वजन असेल? म्हणला 2 किलो असेल. यानं 2 किलोचं उपरणं घेतलं, आपलं 2 किलोचा दगड घेतला, उपरण्यात टाकला, घेतला पाठशे. म्हणला झालं का नाही वजन सारखंच आपल्याला? अरे महाराज म्हणते तर वागवायचं, मग भाकरीचंच वागवणं. जे वागवल्यावर मुक्कामाला तरी कामाला येईल. विठ्ठल असं कर्मच करायचं आहे ना. मग वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा असं कर्म करा ना, जे केलं असताना उद्धार होईल. याच्या पुढच्या वेळेमध्ये सांगतात, दही जळाच्या घुसळाना, व्यापारू सारिकाची विचक्षणा, वाळवे तिळा घाना गाळ्याने ऐका. दही घुसळण्यामध्ये तीच क्रिया आहे, आणि पाणी घुसळण्यामध्ये क्रिया दोन्हीकडे सारखीच असेल तर दही घुसळावं का पाणी? वाळूचा घाणा गाळण्यामध्ये तो त्रास आहे, तिळाचा घाणा गाळण्यामध्ये मग नेमकं काय? त्याच्या पुढच्या ओळीमध्ये सांगतात. आता हे पुढच्या ओळीतलं वयोवृद्ध म्हाताऱ्या कीर्तनकारांनी सांगितलेलं बरं वाटतं, कारण ज्ञानेश्वर महाराजांची अधिकारवाणीतली भाषा आहे. काही लोक म्हणते तुम्ही सांगा, तुम्ही महाराजच आहे. मी महाराजच आहे, पण पिकलेलं शेंदाडू जसं गोड लागतं तसं निबर कडू लागत असतं. नाही, फरकच. आता कसं आहे, वयोवृद्ध माणसाची भाषा. अहो याच्या पुढच्या वेळेमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आकोले स्त्री दांड्याच्या घाये, परघर निघाल्या जरी साये, तरी सोपत तिथे कवाये. सांडिले की एक आमची माता भगिनी, तिचा मालक रोजच पिऊन यायचा आणि सारखं मारायचा, अभिमान मार सारखं मारायचा. मग तिनं एक विचारच केला, रोज याचा मार खाऊन नांदण्यापेक्षा दुसरा केलेला बरा. मग आता दुसरा त्या दिवशी केला, त्या दिवशीच मार सुरू झाला. मग पहिल्याला सोडणं गुन्हाच झाला का नाही? नाही, त्याला हसू नका, आपल्याला पुढच्या ओळी सांगते. परी धर्म पत्नी धांगडी, पोखिता जरी एक वडी, तरी का अपरावेळी आणावी अंगा. अहो धर्मपत्नी म्हणजे लग्नाची बायको, धांगडी म्हणजे रखेली अंगवस्त्र ठेवलेली, काय म्हणायचं असेल ते म्हणा. आता धांगडीला तोच खर्च आहे आणि लग्नाचीला हे. आता दोघीला खर्च सारखाच असेल तर मग लग्नाचीला धांगडीला करण्यापेक्षा लग्नाचीलाच का करू नये? तसं कर्मच करायचं आहे ना. मग अरे वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा चांगलंच का करू नये? याच्या पुढच्या वेळेमध्ये सांगतात. तुम्हाला सांगतो, आता राजा रावणानं मारीत मामाला सांगितलं तर, मामा तुम्ही प्रभारामचंद्राचा वेश घेऊन, हरणाचा वेश घेऊन प्रभारामचंद्राकडे जा. प्रभारामचंद्र तुमच्या पाठीमागे लागला नाही तर मी सीतेला घेऊन येईन. मारीचाने सांगितलं, रावणा प्रभारामचंद्र लहान असताना मला बाणाच्या पिसाऱ्यानं उडून लावलं होतं समुद्राला. आता मोठा झाला असेल, मला मारल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला मामा तुम्ही माझं एवढं काम करा, मी तुम्हाला 10 गाव जहागिरी देईन, मला देशील, पण मी परत आलो तर नाही. तिकडून येत नाही, तुझी जहागिरी कामाची नाही. म्हातारा तरसलं ताकाला लाडू घातले लोकाला, काय घेणे त्याच्यावर? मी तिकडं मरतो, तुझी जहागिरी का करायची? तो म्हणला, मामा तुम्ही गेले नाही त्या, क्या बाणानं शिरोडतो. हुशारच झाला तो. त्यानं विचारच केला, जातोय तर राम मारतोय आणि नाही जातो तर मग रावणाच्या हाताने मरून अधोगतीला जाण्यापेक्षा प्रभारामचंद्राच्या हाताने मरून उद्धार तरी का करून घेऊन येत? तैशावडे ते करणे न निपजेशी निलाविने, तरी विहित कोण बारे बोल भारी. अर्जुना
अरे मनाला वाटणं असं सैराट वागणं आणि शास्त्र असं सांगतं असं वागणं, मग दोन्ही वागण्यामध्ये त्रासाने सारखं असेल तर मग चांगलं कोणतं? वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा ऐसे का हो न करा काही, 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 ऐसे का हो अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, बाबा कर्मच करायचे ना, वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा ऐशी का हो न करा काही, पुढे नाही नाश जा, जे केलं असताना नाश पावणार ना, असं काहीतरी कर्म करा ना. आता आम्ही लोकांना सांगतो एकादशी धरा, माळी घाला, आळंदी पंढरीची वारी करा. काय काय लोक म्हणतात, मंगेश महाराज, इंगळे महाराज, आम्ही ह्या तुमच्या कीर्तना भरणाच्या भानगडीत जरी नटलो तरी आम्ही पापही करत नाहीत, म्हणजे ही भानगड. ते म्हणते अरे काहीतरी करीत असताना नाही, पण नाही पारमार्थ केला तर पाप तरी करीत असताना. नाही नाही, काही लोक सांगतात अरे आळंदीची वारी करीत आहे. महाराज आम्ही वारी करणार नाहीत. वारी करणार नाही म्हणून भागत नाही. नाही आळंदी पंढरीची केली तर दवाखान्याशी करशील, पोलीस स्टेशनची करशील, वारी थोडीच बनते. अहो कर्म करणार नाही म्हणून भागतच नाही, मग करायचंच नाही, मग वाईट करतं. किती विनोद तुम्ही नेहमी ऐकतात कीर्तना त्याच्यात कर्मच चुकत नाही. सासूना सोनाला सांगतात, सुनबाई 12 वाजलेत अजून स्वयंपाक झाला नाही, गडी माणसं भुकेडले असतील, एवढं सांगून तू चपात्या केल्या नाही. ती म्हणजे ओ सासूबाई सकाळपासून काम करते, एवढं करून बी तुम्ही मला त्रास येते, मी चपात्याच करणार नाही. सासू म्हणली तुला चपात्याच करावं लागतात, नाही करीत म्हणली जा. उठलीन बसली शेजारणीकडे जाऊन, शेजारीने स्वयंपाक करत तिला बसली घरानं सांगत, एवढं काम करते 4 वाजल्यापासून. म्हातारी म्हणते चपात्याच करावं लागते. तिला मी म्हणली करीतच नाही, आणि आले बघ उठून, आणि बसल्या बोलत बसली, तिला उंटे देत, कारण तिथेही स्वयंपाक चालू होता. तेवढ्यात तिचं पोरगड रडायला म्हणते, त्याला 5 की मी लाटी ते 2-4 चपात्या. मग चपात्या चुकल्या का हिला? अरे घरच्या करायच्या म्हणजे शेजारणीच्या केल्या, मग घरच्याच केल्या तर काय मरगडी अशी वय विठाल करणार नाही म्हणून भागत नाही. हो आम्ही म्हणतो तिथं आळंदीला दान धर्म करा, पंक्ती घाला, अन्नदान करा. काही लोक नाही, पण नका करू. तुम्ही नाही परमार्था 10 रुपये खर्चले तर दुसरीकडे 20 जाते तुमची. काही लोकांना वाटतं पैसे वाचतात, वाचत नाहीत. जाऊ द्या. मी रस्त्याने चाललो होतो,
आणि एक माणूस बारक्या पोराला हानीत होता. मी म्हणलं हो मामा का म्हणून मारायला त्याला? काय ना मला इंगळे मारात. त्याला शिल्पर चप्पल आणली मला मी नवी. मी म्हणलं मग काय झालं? मी त्याला काय म्हणतो जेना चढताना एक पायरी सोडून चढ. मी म्हणलं कशामुळे? म्हणलं तेवढी चप्पल घासायची कमी होईल ना, उगाळणार नाही. मी म्हणलं मग काय झालं? म्हणले हे 2 पायऱ्या सोडून चढला. मी म्हणलं मग फायदा झाला ना. म्हणलं पण पॅन्ट फाटली ना. अरे चड्डी वाचवा काय आता करायचं काय? इकडं वाचवायला गेलं तिकडं घालून बसला. आता काय उपयोग आहे बेटा? नाही हो. मग मी काय म्हणतो, वाईट कर्म असं काही करा की जे केलं असताना नाश पावणार नाही. आता महाराज नाश पावणारं कर्म कोणतं? आता किती उदाहरणं सांगू तुम्हाला. ज्या शरीरानं परमार्थ करायचा हा सुद्धा नाश पावणारा. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते नाशिवंत आटे प्रिय पुत्र धान. नाशिवंत प्रिय पुढी पुढी नाशिवंत शरीराटे संपत्ती नाशिवंताटे प्रिया पुत्र धन. महाराज बायका पोरं पैसा हे सगळं नाश पावणार. या धनाचा नधरी विश्वास. जैसे तरोवर छाया किंवा धन मिळविले कोटी संगे नैरे लंगोटी. धन मिळविले कोडी काळ घेतल्यानं सोडी. तुका म्हणे द्रव्य मिळविले मागे हे तो कोणा संगे गेले नाही. तुका म्हणे ज्याची संपदा. जाऊ द्या बरी कथा सांगून. राजा रावणासारखा श्रीमंत राजा रावणच, पण त्याला सुद्धा काही नेता आलं नाही. किती श्रीमंती आपण नेहमी ऐकतो. काश्याचे पितळाचे तांब्याचे घरं सोडून द्या, शुद्ध कांचनाचे 7 कोटी घरं सोन्याचे म्हणलं शिके काय शिंदाड्याचे अडकेले आहेत. अहो किती श्रीमंती. अहो पण तेवढं सुद्धा काही नेता आलं नाही हो मला तुम्ही सांगा. आणि असं करा म्हणतात पुढे नाही जे पुढं उपयोगाला येणार. आता तुम्हाला सांगू हे काही नाही हो. मग ते नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाई. तुका म्हणे तै यम आज्ञा. पुढं एक माणूस आजारी पडला. 3 मित्र भेटायला आले. एक मित्र म्हणला काळजी करू नको, वाटेल तेवढे प्रयत्न करेन पण तुला वाचवण्याचा प्रयत्न करेल, धीर सोडायचा नाही. म्हणजे दुसऱ्या मित्राला म्हणला तू काय करणार? म्हणला यानं डॉक्टरची औषधाची जिम्मेदारी घेतलीच आहे, तेवढं करून प्रारब्ध कुणाला चुकलं नाही. तो मेलाच तर आम्ही 10 दिवस 13वा फेरावा ते सगळं उत्तर कार्य सगळं व्यवस्थित करू. तिसऱ्या वेळी तू काय करणार? तो म्हणला हे दोन्ही कामं घेतलीत, मी एकच करू शकतो. तो मेल्यानंतर पुढचा जन्म घेईपर्यंत मी तुझ्याबरोबर येण्याचं काम करील. मित्र कळाले नसतील. पहिला मित्र पैसा, वाटेल तेवढे प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न करेल. दुसरा मित्र आपली भावकी, सुतक पाळणारे, पिंडदान करणारे. आणि संग येणारा मित्र केलेलं पाप किंवा पुण्य. विठ्ठल विठ्ठल असं काही करा जे केलं असताना पुढं उपयोगाला. पुढे नाही नाश ज्या. आता नाश न पावणारं कर्म कोणतं? विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा विश्वंभरा
श्लोकाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, नाश न पावणारं कर्म विश्वांभरा शरणागत. जो विश्वाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा, त्याची शरणागती करा. पण शरणागती करण्याची पद्धती सांगतात. भूत जात वंदोनी, सगळं जगत देवरूपाने पाहून शरणागती करा. जे जे भेटे भूत ते ते मान्य जे भगवंत. हा भक्तयोग महाराज सगळं जगत देवरूपानं पहा अशी शरणागती करा. कुणाचे गुणदोष न पाहता. पण आमचं कारण कसं आहे, सगळं जगत देवरूपानं पहा म्हणण्यापेक्षा आमचा वारकऱ्याचा धर्मच आहे विष्णुमय जग वैष्णवांचा. सगळं जगत देवरूपानं पाहणं हे आमचा धर्म आहे. पण अलीकडं दुर्दैव असं आहे, वारकऱ्यातले वारकऱ्यात देव दिसाना. जगत कवा बघायचं? विठ्ठल विठ्ठल. कुणाच्या कुच्यानिंदा केल्याशिवाय परमार्थच नाही आमचा. कवा जगत देवरूपाने बघायचं हो. सगळं गुणाचे हेवा तुम्हाला सांगू. न म्हणते नम्रता न देखे गुणदोष, आंतरी प्रकाश आनंदाचा. नम्र झाला भूता. नम्रता कशाला म्हणते? कुणाचे गुणदोष न परमार्थ करणं. पण आपण गुणदोष पाहिल्याशिवाय परमार्थच करत नाहीत. आणि जाऊ द्या, अरे जगद्गुरू तुकाराम महाराजासारख्याला म्हणावं लागलं, काशया गुणदोष पाहू आणि काचे मजा काय त्याचे उणे असे. अरे मी म्हणतो तुम्ही काय कुणाचे गुणदोष न पाहता काय परमार्थ करायचं? सगळं जगत देवरूपानं पाहना. मला काय असं वाटतं, आता बोलण्याचा विषय नाही, मी बोलतच नसतो कीर्तनात. मी काय म्हणतो, तुम्हाला आमच्या गाडीच्या पुढं गाडी काढायची, जा ना सावकाश. पण आमच्या बैलाला कुणी हाणून का म्हणून लांबून जाऊ द्या ना. आमच्या बैलाला चाक हाणायचं आणि पुढं पळायचं, आता काय उपयोग आहे त्याचा? बरं, दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यापेक्षा आपल्याकडे सुद्धा प्रत्येकानं बघायला पाहिजे. तुम्हाला विनोद सांगतो, मार्मिक विनोद आहे, कळेल तुम्हाला लवकर. एका माणसाच्या लग्नाला 6 महिने झालं होतं. 6 महिन्यानंतर तो बायकोला म्हणला, आपल्या लग्नाला 6 महिने झाले? ती म्हणली हो. मला आता तुझ्या स्वभावात काय दोष आहे हे सांगायला काय अडचण नाही. काही सांगू नका म्हणली. तेवढा दोष माझ्यात असल्यामुळं नवरा चांगला मिळाला नाही. कळालं तर बरं आहे. आता काय, अरे दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यापेक्षा तुझंही वाटोळं झालं की आता कशाला उगी इज्जत घालवायचा धंदा करायचा? अहो सगळं जगत देव. नम्रता पाहिजे हो. अहो दत्तूशेठ, व्यवहारामध्ये नम्रता पाहिजे. उष्णे पैसे पाहिजे. तो दत्तूशेठकडे गेला, दत्तूशेठला विनंती करावं लागेल, मला उष्णे पैसे द्या. का बाई सारायची देतो का नाही उष्णे? उष्णे ना अशा अवस्थेत. अरे कसं काम होईल? नम्रता. मी म्हणतो जाऊ द्या व्यवहारामध्ये. काय एका सासून सोना ते पोरे शेजारीकडे जा आणि त्याच्याकडून ताक घेऊन ये. ही सुनबाई गेली गाडगं घेऊन जुन्या काळात. त्या बाईला म्हणते, थोबाडकड काय बघते का? लाज वाटते का? डोळे गेले का? किती वेळ झालं बाबा ते ताक? म्हणजे बघ बाय, माझंच ताक फुकट द्यायची द्या आणि मलाच म्हणते लाज वाटते का? डोळे गेले. ते संपलं म्हणले ताक. चाल आली की ते सासूला म्हणते, हे तुमचं गाडगं. ते म्हणले कमून नाही दिलं ताक? ती म्हणली संपलं. म्हणली इतक्या लवकर कसं संपलं? आणि तू काय म्हणलीस? काय नाही माहिती. तिला म्हणले थोबाडकड काय बघते? डोळे गेले का? लाज वाटते का? ते ताक. म्हणले असं म्हणल्यावर कुठं काम होत असतं का गं? या म्हातारीनं गाडगं फिडगं काही नेलं नाही. तिनं सुरुवात अशी केली, त्या बाईचं पोरगं रोडला खेळत होतं, ते उचलून घेऊन खेळवीत निघाले. त्या बाईला इतकं कोड कौतुक वाटलं. माझ्या लेकराचं कौतुक कुणीच केलं नाही. त्या बाईनं बघा ना, आपण गडी माणसं माता भगिनी लेकराचं कोड कौतिक करतेत, गाणं म्हणतात, बोबडं होतेत, पाटकुळी घेतात, घोडं होतेत. त्यांचे गाणे ऐका नाही का? बाईनं गाणं म्हणलं होतं, ते खेळवीत निघाले. माझं मंडण जातं भुया चाळीनं, खातं जिलाबी चोरून. काय मंडण आता काय सांगा? अरे काय ते कोड कौतिक आणि काय आता काय सांगा? अहो तिनं ते पोरगं खेळीत नेलं आणि टेकलं तिथं. आणि त्या बाईला म्हणते वंश. म्हणले का? लेकराला रोडला नका जाऊन देत जाऊ. म्हणले काय झालं? म्हणले 17 घरचे 17 येणार जाणार, कुणाची नजर कशी कुणाची कशी. तसं हे नजरेच्या पलीकडलं होतं. कारण शनी आमुष्याला याच्या पाया पडत तरी काम भागत होतं. आता काय कोणाची नजर लागायची मला सांगा? अहो वर्णन करण्यासारखी लेकरं असल्यावर काय वाटत नाही हो. करा ना वर्णन. काही लहान मुलं इतके सुंदर असतात, त्याला बघितलं की पटकन कडेला घ्यावं वाटतं आणि काहीला बघितलं की लांबून जावं वाटतं. उगं किळस येण्यासारखे लेकरं असतात ना, कुपोषणचे लेकरं. 27 स्वप्ने झालेले डोळे साहेब, ते हातापाय काढवणे, ढेरी टपूची टपू, 150 माश्या नाकावर, दुधाचा काला ढेरीवर असं बटलेलं. तरी त्याच्या आईनं म्हणा, बघा माझा वाघ कसा जेवतो, चवाल येतो ह्या वाघाला. अगो नाकावरल्या माश्या हाणायच्या कळा ना. आणि तेवढ्यात त्या वाघाचं तोंड एखाद्या कुत्रीने नेऊन चाटावं, कड लागली वाघाची. आई म्हणते बाळ्या ते कुत्रा हां, ते म्हणतं जा मी काहून हाणीन. अहो असं म्हणलं तरी काय उपयोग आहे हो. माझा तिला काय ते लेकराचं घेणं होतं. टेकलं. ती म्हणली आणि निक येते मी. ती म्हणली ताकण्या जा ना.
म्हणजे मी गाडगं नाही आणलं म्हणजे माझं देते ना. आता मला सांगा, हिला गाडग्या सगोड दिलं आणि हिला गाडगं नाही बोल बिघडलं कुठं बोलण्यामध्ये. अहो बोलणं व्यवस्थित पाहिजे ना. महाराज नम्रता, ताकाचं पाणी मिळवायसाठी एवढी खुशामत करायची. मग जो ब्रह्मांड नायक प्राप्त करून घेण्याची नम्रता नको. मग नम्रता देव महाराज सगळं जगत देवरूपानं पहा. महाराज विष्णुमय जगाचा शेवटचा अर्थ बघा. अहो आपले नावं वेगळे असतील, गावं वेगळे असतील, क्रिया वेगळ्या असतील, संप्रदाय वेगळे असतील, फडी वेगळे असतील, सगळे वेगळं असेल, पण आमचा एक भगवान नटलेला आहे. तो का म्हणे एका देहाचे अवयव. महाराज शेवट सांगतात ना. अहो मी तुम्ही आता विनोद बरेच दिवसापासून ऐकत असताल. आता मी 32 वर्ष झालं विनोदाचे पुस्तक आहेत बाजारात. आता व्हॉट्सअपला काही दिवस फिरला तो विनोद. आता हे 30 वर्षापूर्वीचा हे म्हणजे नावं वेगळे. म्हणजे एक माणूस पायी प्रवास करतो, रस्त्यानं जात असताना पुढं एक आंब्याच्या झाडाखालून पुढं गेला ना आंब्याला पाड लागला होता. हे पुढं गेलं का त्या पाडाचा आंबा खाली पडला. आंबा पडल्यावर दणकन आवाज आला. आवाज ऐकला कोणी? कानानं. आंबा बघितला कोणी? तिकडे नेलं कोणी? उचलला कोणी? खाल्ला कोणी? चव कोणाला कळाली? आणि का खाल्ला म्हणून हाणला राखणदाराने. मार कोणी खाल्ला? आहे का मेळ काय त्याचा? अरे तो आंबा बघितलाय कोणी, खाल्लाय कोण, बदके कोण खाते. आता काय कोणाचा कोणाला तरी मेळ असेल ना. अहो जाऊ द्या, हे जरी वेगळं असेल पण तो का म्हणे एका देहाचे. म्हणून आमचा भगवान नटलेला सगळं जगळं देवरूपाने पाहणं. कोणाचे गुणदोष न पाहता परमार्थ करा. महाराज म्हणते विश्वांभरा शरणागत, त्याची शरणागती करा. पण या पद्धतीने शरणागती केल्यावर देव भेटतो. तुम्हाला सांगू का, शरणागती केल्याशिवाय काम होत नाही. आले शरण त्याचा करी प्रतिपाळ, नमने दुर्बळ समर्थ काय. तुम्ही त्याची सेवा करा, शरणागती करा. अहो किती उदाहरणं सांगू. तुम्ही विनोदाचे पुस्तक वाचले असतील. काही लोकांना वाटतं देव ना काय नाही काय नाही. अरे हो बाबा, देव नाही असं कसं. तू देवाची शरणागती कर ना. त्याचं काम मी मग सांगितलं ना. आले शरण त्याचा करी प्रतिपाळ, नमने दुर्बळ. गरीब श्रीमंत बघत नाही, फक्त त्याची शरणागती. जाऊ दे. नाव्याच्या दुकानामध्ये गप्पा चालू होत्या. 4-2 गिरायक असे दाढी कटिंग करीत होते आणि 4-2 पारी लागले होते. आणि देव आहे नाही विषय चालू होता. तो मेन कारागीर म्हणला, ओ साहेब कटला देवन काय हो. अहो जगात देवच नाही. आणि जगात देव असतात असे आंधळे पांगळे लंगडे लोक रस्त्याने फिरताना दिसले असतं का? सगळं खोटं आहे मला. आणि ज्याची दाढी कटिंग चालू होती त्याचं काम झालं, त्यानं पैसे दिले आणि गेलं बाहेर. रस्त्याला त्याला असा कळकट्ट भिकारी दिसला. कळकट्ट पाहिलं तर किळ असेल एवढे घाण कपडे दाढी जटा वाढलेल्या. आणि त्याला हातात धरून आणलं आणि तो म्हणला, कारागीर तुम्ही मगाशी म्हणलेलं पटलं. तुम्ही नाही म्हणले का जगात देव नाही आणि देव असतात असे रस्त्यानं आंधळे पांगळे फिरले असते का? तसं मी सांगतो, जगात दाढी कटिंग करणारा कारागीरसुद्धा नाही. असं कसं म्हणता राव साहेब? एवढा मोठा भारी कलाकार असताना तुम्ही तर कलाकार नाही. अरे मग तुझ्यासारखा एवढा कलाकार असताना हे लोक रस्त्यानं दाढी जाटा वाढून फिरले असते का? तो म्हणलं, साहेब त्यांना माझ्या दुकानात आलं पाहिजे ना. म्हणले शहाण्या, तू तर देवाकडे गेलं पाहिजे ना. तुझ्या बापाने ठेवलं का इकडे यायचं? अरे दाढी कटिंग करायला तुझ्या दुकानात गिरायक घ्यावं लागतं. मग तशी त्याची शरणागती कर ना. विठ्ठल विठ्ठल. शरणागती करणं हे नाश न पावणारं कर्म आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, महाराज म्हणतात म्हणून शरण जावे सर्व भावे. काय म्हणून? तो हा उतरील पार. किंवा म्हणून. आता हे म्हणून शब्दाचं उत्तर सांगतो बरं तुम्हाला. असे बरेच अभंग आहेत. माऊलीची ओळीनं पहिल्या आद्यात म्हणून जाणं त्यांनी गुरु भजीजे. काय म्हणून? तेने कृतकार्य. म्हणून संता अखंड भजावे. काय म्हणून? तेने भेटे देव आप्याप. म्हणून तसं म्हणून शरण जावे. काय म्हणून? तो हा उतरेल. जाऊ द्या. किंवा विनोद सांगतो, नाही प्रमाणानं पटलं. म्हणून एका माणसानं एसटीमध्ये एक बाई शेजारी बसली होती. मार्मिक विनोद आहे. तिने तिच्या थोबाडीत मारले. मग कोर्टात गेलो, तिला विचारलं, ह्याच्यावर केस केली. म्हणले का तुम्ही ह्या बाईच्या थोबाडीत मारली म्हणले. पण काय म्हणून? म्हणून या शब्दावर सांगायचं नाही. तुम्हाला काय म्हणून? ही बाई शेजारी बसली, मला पर्स हातात घेतली, चैन उघडायची, 100ची नोट हातात काढायची आणि नुसतं कंडक्टरकडे बघायची. पुन्हा पैसे मध्ये ठेवायची आणि पुन्हा चैन लावायची. पुन्हा उघडायची, पैसे हातात घ्यायची, पुन्हा बघा. त्यानं 10 बऱ्या हेच सांगितलं. तेच म्हणलं, हे बास तेच ऐकून माझं डोकं उठलं. म्हणला माझं असंच झालं होतं. असं झालं होतं म्हणून. ते तुम्ही म्हणा ना, मी कशाला सांगू. आता सगळं सांगितलेलं झालं ना. अहो म्हणून मारली तसं. म्हणून त्या विश्वांभरा शरणागत सगळं. आता ह्या भूतमात्राची शरणागती केल्या देव भेटतो. महाराज आहे म्हणूनच भेट. निळोबाराय सांगतात, भूती देव म्हणून भेटतो
भावना नर नारी. महाराज या भूतमात्रामध्ये देव आहे म्हणूनच भेटतो, पण लोकांची भावना बसत नाही, पटत नाही लोकाला. अहो तुकाराम महाराजसारखे सांगतात किती महाराज शिकविले काही न चलते तया बोलिये वाया बोल जाते. किती लोकांना समजून सांगा, पटत नाही, विश्वास बस सांगणारालाच वेड्यात काढते तो. आता किती विनोद सांगू. दत्तूशेठ तुमच्या भागाला ते पाण्याची पकाली होत्या का, पकाली पूर्वी नदीच्या कडेने ते चमड्याची पकाल रेड्याच्या पाठीवर टाकायची आणि गाव पाणी फिरवायचं. मग एक रेडा त्याच्या पाठीवर पकायला सगळी गावात पाणी फिरत होता. आणि ते महादेवाला सोडलेला बैल असतो ना, त्याला आपल्याकडे कठाळ्या म्हणतात, इकडे जाण्या म्हणतात, कुठं नंदी म्हणतात, कुठं पवळ म्हणतात, कुठं वळू म्हणतात. त्या कठाळ्यानं बघितलं त्याच्याकडे, त्याला म्हणला काय मूर्ख आहे सर, किती वजं वागितो तो. मला अख्खा दिवसभर तो म्हणला ती सोडून बघ, काम नाही धंदा नाही काय नाही, कोणाच्या जेवारीत जातो, कणसाशिवाय खात नाही, मोकळ्याला मोकळा, हे ती सोडून. त्याला शेवटी शिकविले काही न चलते. त्याला पटलं तर नाहीत, पण शेवटी म्हणतो बेटा बैल ती बैलच राहिला तू. तो म्हणला कसं काय, म्हणला शहाण्या वजं किती का असा ना, पण गार किती लागत आहे म्हणला. काय सांगा वाटल्याला विचारायला शिकून जर फरकच पडत आहे लोकांना. अहो बाबा या भूतरवातामध्ये देव आहे म्हणून भेटतो, पण तुमचा विश्वास बसत नाही. ठीक आहे, आमच्यावर तुमचा विश्वास नसेल, निदान शास्त्र काय सांगतं हे तरी बघा ना. श्रुतीचे काने घाफळ, 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 मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.